आपण आलेलो आहोत SS अंडर वॉटर फिश टनल एक्सपो याला भेट देण्यासाठी। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण जवळपास महिनाभर या एक्सपोचा आनंद सगळ्यांना घेता येणार आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पुढे व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आपण आज जाणार आहोत पुण्यामध्ये एक गोळीबार मैदान आहे पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ। तर तिथे जत्रेसारखं किंवा आपण मेला जो म्हणतो तर तशा प्रकारचं काहीच लागलेलं आहे। तर फन फेअर आहे, फन फेअर सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला। तर तिथे आपण आता जाणार आहोत। तिथे जॉईंट व्हील वगैरे भरपूर लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, खाण्याचे स्टॉल, तर किंवा काही खरेदी करायचं असेल तर तुम्हाला तसे सुद्धा स्टॉल आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं खूप छान असं फिशचं ॲक्वेरियम आहे। तर ते पाहण्यासाठी खास मी चाललेली आहे। खूप छान असं आहे आणि भरपूर प्रकारचे तिथं फिश आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये भरपूर काही तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा मी सांगते, हे कुठं आहे तर पुण्यामध्ये स्वारगेटकडे जाताना गोळीबार मैदान येथे हा मेला जो आहे किंवा हे फन फेअर जे आहे ते भरलेलं आहे। आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। चला तर मग आपण आता जाणार आहोत तिकडे। मी आता हडपसरच्या दिशेने निघलेली आहे। हडपसरकडून स्वारगेटकडे जाणारा हा रोड आहे आणि आता फुलगेटच्या जवळच्या चौकामध्ये मी आलेली आहे आणि आता इथून चाललेली आहे मी गोळीबार मैदानला। जस्ट हा चौक क्रॉस केल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला हे गोळीबार मैदान आहे आणि हा रोड सरळ जातो पुढं स्वारगेटच्या दिशेने। म्हणजे स्वारगेटच्या अलीकडेच सेवंद चौकाच्या अलीकडेच हे गोळीबार मैदान आहे। इकडे तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत आणि पार्किंगची बघू शकता व्यवस्था एकदम प्रशस्त अशी सोय केलेली आहे पार्किंगची पूर्ण। हे फनफेअर जे आहे तर ते साधारण जानेवारीच्या एंडपर्यंत असणार आहे। पण लवकरात लवकर तुम्ही जाऊन खरंच भेट देऊन या इथे। आणि याचा टायमिंग आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत। भरपूर काही इथं पाहायला मिळणार आहे तुम्हाला। चाललेलं आहे फिश टँक पाहायला, हे जे ॲक्वेरियम आहे ते पाहण्यासाठी चाललेलो आहोत। बघू शकता इकडे बॅक साईडला आम्ही आता तिकीट सुद्धा काढलेले आहेत आणि 100 रुपये तिकीट आहे पर हेड। 3 वर्षाच्या मुलं पुढे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण पूर्ण तिकीट लागणार आहे। आणि आता तिकीट दिलं त्यांना आणि आतमध्ये एंट्री केली आहे। भरपूर उत्सुकता होती। माझा मुलगा तर खूपच खुश झाला होता की म्हणजे बाहेरून पोस्टर बघूनच खुश होता की आपल्याला भरपूर प्रकारचे फिश पाहायला मिळणार आहेत। आणि खास म्हणजे खरंच पुण्यामध्ये कोणी असताल तर आपल्या लहान मुलांसाठी खास इथं तुम्ही नक्की भेट द्या। भरपूर प्रकारचे फिश इथं त्यांना पाहायला मिळणार आहेत। खेळणी सुद्धा भरपूर प्रकारची आहेत इथं, पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात। आता मी सुरुवात केलेली आहे। हा सगळ्यात पहिला फिश टँक आहे। इथे असे तुम्ही आता पाहणार आहात ते छोटे छोटे टँक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे फिश ठेवलेले आहेत। बघू शकता भरपूर गर्दी होती। आम्ही ओपन झाल्या गेलो होतो तरी इतकी गर्दी होती। पाहू शकता किती सुंदर असे कलर्स आहेत सगळ्या फिशचे। सगळेजण फोटोग्राफी आणि व्हिडिओ बनवण्यात एकदम हे होते, म्हणजे मग्न होते प्रत्येकजण। प्रत्येकाने भरपूर फोटो काढले तिथं, त्यानंतर व्हिडिओज बनवले। भरपूर कलरमध्ये फिश आहेत तिथं आणि लहान मोठे सगळ्या साईजमध्ये बघू शकता तुम्ही। पाहू शकता किती वेगळं आपण असे बरेच याच्यातले फिश जे आहेत ते आपण पाहिलेले नसतात काही वेळेस, बऱ्याच वेळा। तर तसे भरपूर फिश आहेत इथं। माझ्या मुलाला सुद्धा फोटो काढण्याचा मोह आवरला होता। प्रत्येक टँक पाशी उभं राहून फोटो काढत होता।
आपण आता हे सगळे फिश पाहून घेणार आहोत. आता सगळे छोटे फिश झाले. आता असे मोठ्या साईजमध्ये सुद्धा फिश होते, तुम्ही बघू शकता. आणि वेगळेच असे आहेत, आपण असे फिश कधी पाहिलेले पण नसतील. बघू शकता त्यांचे पूर्ण टेल वगैरे किंवा त्यांचे जे फेसचा भाग आहे तो सुद्धा खूप वेगळा वेगळा असा आहे की आपण सहजासहजी असे फिश जास्त बघत नाही कधी.
इथे छान छोटंसं असं फाउंटनसारखं केलं होतं आणि आता हे पूर्ण पाहिल्यानंतर आता आपण टनलमध्ये जाणार आहोत। तुम्ही बघू शकता इकडं टनलच्या शेपमध्ये पूर्ण फिश ठेवलेले, पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये, बघू शकता राऊंड केलेला आहे पूर्ण असा हाफ राऊंड आणि त्याच्यामध्ये फिश आहेत सगळे आणि किती कलरफुल आहेत बघू शकता तुम्ही। प्रत्येक लहान मुलगा इथं आल्यानंतर इतका खुश होत होता। आत्ता पाहिलंच बऱ्याच प्रकारचे गेम्स होते, बऱ्याच प्रकारचे शॉप्स आहेत खरेदी करण्यासाठी आणि लहान मुलांचे कपडे किंवा मोठ्यांचे अशा प्रकारचं भरपूर काही तुम्हाला इथं सगळं पाहायला मिळणार आहे आणि खरेदी करता येणार आहे मनसोक्त अशी आणि एन्जॉय सुद्धा करता येणार आहे भरपूर। आपण आता पुढे पाहणारच आहोत। आता आम्ही जाणार आहोत जॉईंट व्हील किंवा ड्रॅगॉन जे आहे त्या टाईपची जी खेळणी असतात जी, तर त्याच्यामध्ये बसण्यासाठी आम्ही आता जाणार आहोत। इकडे बघू शकता भरपूर अशी पूर्ण लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी भरपूर अशी इथं खेळणी लागलेली होती। आम्ही आता जाणार आहोत ड्रॅगॉन ट्रेनमध्ये बसायला। बऱ्याच वर्षांनी मी असा एन्जॉय केला किंवा बऱ्याच वर्षांनी अशा प्रकारच्या खेळण्यांमध्ये मी बसली आहे। खूप एन्जॉय केला मी आणि माझ्या मुलांनी, आम्ही दोघंच बसत होतो। खूप छान वाटलं, एकदम खूप वर्षांनी एन्जॉय झालं माझं असं। तुम्ही पुण्यामध्ये जर कोणी असताल तर नक्की तुम्ही इकडे गोळीबार मैदानला स्वारगेटच्या इथं हा मेला जो आहे तो लागलेला आहे, फनफेअर जे आहे ते, आणि लहान मुलांना सुद्धा फिश भरपूर प्रकारचे पाहायला मिळतील, असं एन्जॉय करायला मिळेल। तर नक्की तुम्ही इथं भेट द्या। जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हे तिथं असणार आहे पूर्ण फनफेअर जे आहे ते। त्यानंतर मी याच्यामध्ये बसण्यासाठी गेले होते। लांबून पाहूनच बऱ्याच वेळा भीती वाटते, पण बसल्यानंतर खूप फुल एन्जॉय होतो।
त्यानंतर ट्रेंडिंग असं खूप स्मोकी बिस्किट असं म्हणतात याला, तर खूप छान असं वाटलं, म्हणजे फर्स्ट टाइम एन्जॉय केलं. असं जसं फायर पान असतं त्या टाईपमध्ये हे स्मोकी बिस्किट. माझ्या मुलाला पहिले वाटलं गरम असेल, पण ते खूप छान असं गार थंड असं होतं. मी सुद्धा बघितलं, एन्जॉय झाला खूप छान असा. त्यानंतर अशा प्रकारचे खाण्याचे स्टॉल सुद्धा भरपूर होते. आता मी नंबर लावला तो जॉईंट व्हील मध्ये बसण्यासाठी. बघू शकता बॅक साईडला खूप मोठं असं आहे हे. फायनली आम्हाला आमची सीट मिळाली होती. आम्ही इथे बसलो याच्यामध्ये. बऱ्याच वर्षांनी मी बसले याच्यामध्ये. इकडे आम्ही वरती गेलो त्यावेळेसचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. भरपूर असं उंच होतं हे, पाहू शकताय. माझा मुलगा आता फर्स्ट टाइम बसला होता, पण त्याला खूप इच्छा होती. म्हटलं मी आता मोठा झालोय आणि मला पण बसून बघायचं. मी पण खरं याच्यामध्ये त्याला बसवताना खूप घाबरले होते. त्याच्या पायांच्या दोन्ही साईडने, एक तर सेंटरला बसायला सांगितलं, साईडनी दोन्ही बाजूनी पाय माझ्या बाजूनी त्याला ठेवले होते सपोर्ट म्हणून. आणि अशा प्रकारे हे चालू झालं आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय केला. म्हणजे माझा मुलगा फर्स्ट टाइम बसला होता, त्याला मी इतकं, म्हणजे ज्यावेळेस ते वरतून खालच्या बाजूला येतं, वरच्या सेंटरपासून खाली येतं, त्यावेळेस त्याला म्हटलं अजिबात खाली बघायचं नाही वगैरे. म्हणजे त्यांनी ते फॉलो केलं, त्याच्यामुळे त्याला बिलकुल भीती वाटली नाही थोडीसुद्धा. खूप म्हणजे त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. म्हटलं मी फर्स्ट टाइम बसलो पण मला खूप मजा आली. असेच छान छान अनुभव तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही इथं जा. छान असं एन्जॉय होतो. बघू शकता किती उंच असं हे होतं. त्यानंतर असे छापवाले मेहंदीवाले सुद्धा तिथं होते. भरपूर प्रकारच्या डिझाईन्स होत्या त्यांच्याकडे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे टॅटू सारखं पण करत होते. त्यानंतर आम्ही थोडंसं सिलिकॉन वगैरे खाल्ले. लहान मुलांसाठी सुद्धा बघू शकता अशा प्रकारे जम्पिंग करण्यासाठी पण होतं म्हणजे छानसं. हे सगळे लहान मुलांची खेळणी आहेत, बघू शकता. त्यानंतर अशा प्रकारच्या बोट सुद्धा होत्या तिथं लहान मुलांसाठी. बघू शकता खूप छान असं लहान मुलांचा एन्जॉय होणार आहे. इथं भरपूर अशी खेळण्यांची व्हरायटी आहे. मुलं खूप एन्जॉय करणार. असं पण आपलं घरामध्ये काय मुलं घरातले थोडेफार खेळ किंवा मोबाईलच घेऊन बसतात, टी व्ही बघत बसतात. पण एक दिवस असं बाहेर नेलं तर खूप छान खरंच एन्जॉय होणार आहे मुलांचा. आमच्यासारखा असाच एन्जॉय तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच स्वारगेटच्या जवळ गोळीबार मैदान येथे जवळपास महिनाभर हा फन फेअर आहे. तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथे एन्जॉय करू शकता. आणि जाण्याचा टायमिंग आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि आपल्या लहान मुलांना तुम्ही नक्की घेऊन जा. लहान मुलांसाठी खरंच खूप छान असं आहे. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या छान छान कमेंटची मी वाट पाहत असते. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.